नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. चिंचवड गावठाण, केशवनगर, वेताळनगर आणि हा सगळा परिसर आपण मागे पाहताच आहात. क्रांतीवीर चापेकर बंधू अर्थात या चौकात आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, प्रभाग क्रमांक 18. पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की या ठिकाणी जे इच्छुक आहेत ते इच्छुक उमेदवार नेमके कोण आहेत आणि आपल्या प्रभागातून नेमकं कोण उभं राहतंय याची ओळख पिंपरी चिंचवडकरांना व्हायला हवी. आणि त्यासाठीच आपण पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे, इच्छुक, हा कार्यक्रम करतोय. अर्थात प्रत्येक प्रभागांमध्ये प्रत्येक पक्षाचा उमेदवार येऊन स्वतःहून मी इच्छुक आहे, माझं विजन काय, इथल्या समस्या काय आहेत, हे सगळं काही PCMC न्यूजच्या माध्यमातून PCMC न्यूजच्या या भूमिकेला पिंपरी चिंचवडकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता मी देखील वेळ वाया न दवडता या ठिकाणी उपस्थित असलेल्या इच्छुक उमेदवारांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. अर्थातच आपण या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करून मी थेट इच्छुक उमेदवाराची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव हेमंत महादेव डांगे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये या निवडणुकीसाठी आम्ही इच्छुक आहोत आणि PCMC न्यूजचं मी या ठिकाणी तुमचं आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोलवलं, आमचं जे काय म्हणणं आहे ते मांडण्याची संधी दिली. निवडणुकीचं म्हणलं तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. त्याबरोबर आत्ता तुमचा PCMCचा न्यूजचा कार्यक्रम आम्ही बघतो, पण मला एक सांगायचं आहे की विजन आमचं जे आहे ते खरं तर सर्वसामान्य लोकांसाठी ते त्यांना कसं आश्वासक होईल, त्यांच्यासाठी कसं त्यांना फायद्याचं होईल हे असणार आहे. आणि समस्या म्हणलं तर मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो की ज्या काही समस्या आहेत, म्हणजे आमचं एक हे म्हणतो की आमची इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे की त्या समस्या आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. मग त्या समस्या कुठल्याही असू द्या. आज गेली 15-16 वर्ष झाली मी पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. लोकांच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही आज देखील करतो आणि आम्हाला एक माहिती आहे की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काय लागतं. आजपर्यंत आम्ही कुठल्याही विधायक पदावर नाहीये, तरी पण आम्ही समस्या सोडू शकतो. आणि आज निवडणूक आली आहे तर निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर ना आम्ही काय करू शकतो हे पण आम्हाला दाखवून द्यायचंय. त्यासाठी खरं तर निवडणूक लढवायची. नक्कीच. हेमंत भाऊ, आता नेमकं इथल्या ज्या समस्या आहेत त्यात सगळ्यात मोठी अशी गंभीर समस्या कोणती आहे जी तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर पहिल्यांदा तिचा निपटारा करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्षात तिला हात घाला? चिंचवड गावामध्ये बघितलं तर तुम्ही बघा, पार्किंगची मोठी समस्या आहे. आपल्या इथं मोरगाव सवींच्या समाधी मंदिर मोठं आहे. दर चतुर्थीला हजारो लोक या ठिकाणी येत असतात. बाहेरगावचे भाविक देखील येत असतात. त्याचप्रमाणे क्रांतीवीर चापेकरांचं स्मारक मोठ्या प्रमाणात आपल्या इथं होतंय, त्याचं देखील काम चालू आहे. आणि जर देशभरातनं लोक त्या स्मारकाला येतील तर गाड्या कुठे लावतील, पार्किंग कुठे करतील? पार्किंगची जागा नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की आमच्या काकडे पार्क आणि खालच्या भागामध्ये बघितलं असेल तुम्ही की ब्ल्यू लाईनचा खूप मोठा प्रश्न त्यांना जो हे झालेला आहे, तर तो प्रश्न पण कसा सोडवता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि आता काही लोक थोडस खोटं बोल, रेटून बोल असा प्रयत्न करतात येत, पण मी तुम्हाला एक सांगतो, 9 वर्ष हे कुठे होते, 9 वर्षात यांनी केलं काय? तुम्ही हा प्रश्न खरं तर तुम्ही विचारला पाहिजे. काही लोक स्क्रिप्टेड नुसतं इंटरव्ह्यू देऊन काय होत नाही. तुम्ही समस्या काय सोडवल्या लोकांच्या त्या मांडा ना तुम्ही. आमचा प्रयत्न एकच राहील सर, ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडीअडचणी गोरगरिबांच्या असतील, सर्वसामान्यांच्या असतील, त्या आमचा सोडवण्याचा प्रयत्न राहील. आणि जे मी तुम्हाला आता सांगितल्या 2च समस्या आहेत, अशा अनेक समस्या आहेत. तुम्ही लिंक रोडवरनं जर गेले, एक गाडी गेली तर दुसरी गाडी जाऊ शकत नाही. मग जो 8 तास झाला स्मार्ट सिटीचा, तो का झाला? तो कुणासाठी झाला? त्याचा काय उपयोग झाला? सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग काय?
तुम्ही त्यांना विचारलं का तुम्हाला गरजेचं आहे का? तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही करायचं का? हे असं चालू आहे सध्या. लोकांची काय गरज आहे हे नाही, तुमची काय गरज आहे? तुम्हाला कुठं काय मलाई खायला भेटन त्या कामात, ती कामं करायची फक्त. गोरगरिबांचं यांना काही घेणं देणं नाही, सर्वसामान्यांच्या अडचणींना काही घेणं देणं नाही. जे यांना वाटते तेच ते करतात. नक्की. हे म्हणजे अगदी आता मला एक शेवटचा फक्त एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की नेमकं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विजन काय असेल पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये? उद्या जर 2 आकडी मनसैनिक गेलेच, कारण की स्वतः सचिन चिखले भाऊंची मी जेव्हा इंटरव्ह्यू केला होता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की संदीपजी यावेळी आमचे 2 आकडी मनसैनिक पालिकेत दिसणार आणि तुम्हाला बदल दाखवणार. तर त्यामध्ये हेमंतजी असतील अशी आशा करूयात. मनसैनिकांची देखील इच्छा आहे. पण तेव्हा महापालिकेत गेल्यानंतर तुम्ही सगळे मिळून नेमकं या प्रभागासाठी, या पिंपरी चिंचवडसाठी काय करणार आहात? नेमकं चिंचवडसाठी म्हणा किंवा प्रभागासाठी म्हणा, जे नागरिकांना अपेक्षित आहे, जो विकास, जी विकासाची गंगा जी नागरिकांना अपेक्षित आहे तेच आम्ही करणार ना. आमच्या मनाला वाटते ते नाही करणार. त्यावेळी आम्ही नागरिकांच्या पण सूचना घेऊ, त्यांच्याकडनं काय आम्हाला नवीन काय भेटते का ते करू, आम्ही ते करणार. आणि महत्वाचं म्हणजे की आम्ही मराठी माणसासाठी भांडतच आलेलो आहे. ज्यावेळेस मराठी माणसाला कुठं अन्याय होतो तो आमच्याकडेच येतो. तो भले मग बाकीच्या वेळेस आता त्याच्यात जायचं नाही मला, पण मी ते नंतर बोलल. पण ज्यावेळेस मराठी माणसाला अन्याय होतो तो आमच्याकडेच येतो आणि त्याला आम्ही मार्गीच लावतो. नक्कीच. हेमंत भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी हेमंत डांगे यांनी अतिशय परखड रोखोक अशी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि आता यानंतर आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्ते, मी सागर मधुकर चिंचवडे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा इच्छुक उमेदवार आहे. महाविकास आघाडीचा मी इच्छुक उमेदवार आहे. बर, सागरजी, इथल्या समस्या आत्ताच स्पष्टपणे हेमंतजींनी सांगितलं की इथे काय अवस्था आहे आणि अशा परिस्थितीत मार्ग काढणं म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी बदल घडवण्यासाठी खूप काही प्रयत्न करावे लागणार आहेत. तर नेमके असे कोणते प्रयत्न असतील, कोणते विजन घेऊन तुम्ही महापालिकेत जाऊ इच्छिता? आमच्या सहकाऱ्यांनी ते सांगितलं, इथं ब्ल्यू लाईनचा मोठा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे पार्किंगचा. हे पिंपरी चिंचवड शहरातले प्रश्न आहेत. माझं तर म्हणेल स्मार्ट सिटी करताना ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक फक्त कॉन्क्रिटीकरण करण्याकडे भर दिला गेला. आता नदी सुधार सारख्या प्रकल्प 5,000 कोटीचा जो आणतात, ह्याच्यात सुद्धा फक्त कॉन्क्रिटीकरण, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला काहीतरी वरचा शेअर मिळेल हा दृष्टिकोन ठेवूनच विकास करायचा आहे का, अशी एक सध्याच्या सत्ताधाऱ्यांची प्रशासनाची भूमिका असं आम्हाला वाटतं. थोड्या वेळाने आपण दाखवाया 500 ते 600 केबल्स असतील. स्मार्ट सिटीमध्ये हे अपेक्षित आहे का? जर आपण अंडरलाईन सिमेंट रोड करतोय तर अंडर त्याच्या ब्लॉक्स टाकणार होतो, अंडरग्राऊंड सगळं करणार आहोत, झालं काय नाही. याला लगोलग दुसरा प्रश्न आहे. चिंचवड गावामध्ये पार्किंगचा विषय झाला. मौर्य गोसावी समाधी मंदिराच्या समोर वेगळ्या प्रकारचे दगड आणून लावलेत. असे संपूर्ण गावात प्रमुख ठिकाणी लावण्याचा त्यांचा मानस होता. त्यांनी सांगितलं आम्ही हेरिटेज वॉक करतोय, पण त्या हेरिटेज वॉकचा उद्देश काय आम्हाला समजलंच नाही. म्हणजे हेरिटेज वॉक चिंचवड देवस्थानला ब दर्जा देणार होते, ब दर्जा मिळाला पण असेल त्याबद्दल माहित नाही. त्याच्यानंतर पार्किंग सारखा प्रश्न जर सोडवला गेला नसेल तर आपण नुसते दर्जे देऊन फक्त निधी लाटण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोजन करतोय का, हा आम्हाला एक प्रश्न आहे. आरोग्य सुविधेच्या बाबतीत सांगायचं झालं तर किमान 3 ते 4 मजली 2 हॉस्पिटल बांधून तयार आहेत. बरोबर. तिथं फक्त स्टाफ नाही किंवा तिथं बाकीचे संसाधनं उपलब्ध नाही म्हणून ते हॉस्पिटल चालू नाहीयेत. चालू असले तरी कमी बेड चालू आहेत. मग अशा आपण फक्त लोकांना दाखवायला इमारती बांधतोय का? पुन्हा एकदा तोच प्रश्न, ठेकेदारांना पोहोचण्यासाठी आपण हे प्रकल्प उभे केलेत का? नक्कीच. सागरजी, आता मला फक्त अगदी थोडक्यात, तुम्ही जेव्हा जर इथे या ठिकाणी सत्तेवर आलात आणि आता आपल्याला बदल घडवायचा आहे तर पहिल्यांदा आपल्या प्रभागासह पिंपरी चिंचवडकरांसाठी काय करणार? सत्तेवर येईल का नाही येईल माहित नाही, परंतु आमची क्रांतीवीरांची भूमी आहे. मी एवढं आपल्या माध्यमातून आश्वासित करतो, पिंपरी चिंचवड शहरात वेळ प्रसंगी आम्ही विरोधी पक्षात बसू, पण पिंपरी चिंचवड शहरात तरुणच क्रांती आम्ही घडवून दाखवू. या क्रांतीच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो, पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचा अजेंड्यावर हा विषय असेल की प्रत्येक नागरिकाला 1 लाखापर्यंतचा आरोग्य विमा आम्ही कॅशलेस देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. नक्कीच. सागरजी, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या ठिकाणी त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता आणखी आपण एका नव्या उमेदवाराकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी रवींद्र बाळकृष्ण देशपांडे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. प्रथमतः PCMC न्यूजनी मला इथं बोलवलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो.
मी गेले 35 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मुळात मी संघाचा बालपणापासूनचा स्वयंसेवक आहे आणि चांगल्या पक्षांच्या मागं आपण ठामपणे उभं राहायचं ही संघाची भूमिका असल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीच्या कार्याकडे वळलो. बर, आता मला एवढंच सांगा की इथं या ठिकाणी विजन तुमचं काय असेल या प्रभागामध्ये? आता इतके वर्ष तुम्ही काम पाहताय किंवा प्रत्यक्षात हा बदल अपेक्षित होता पण तो झाला नाही असं दिसतंय, तर असं कोणतं विजन घेऊन तुम्ही महापालिकेत जाणार आहात आणि बदल घडवणार आहात? यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी 1985ला आलो, त्यावेळी फार काही नव्हतं इथं. नंतर हळूहळू डेव्हलप होत गेलं आणि खरा जो विकास या शहराचा झाला तो 2014 साली ज्यावेळी आमचे नेते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप हे भारतीय जनता पार्टीत आले आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ह्या महापालिकेवर झाली, तेव्हापासनं याचा चांगल्या प्रकारे विकास होत गेला. त्यामध्ये आमच्या सर्व नगरसेवकांचं योगदानही त्यात आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मण भाऊ जगताप हे लोकनेते आणि विकास पुरुष असंच गणलं जातं. आता मला एक सांगा, आता तुमचं विजन, या टाइमचं विजन काय आहे? आता काय करणार आहात? 2026 काय करणार आहात विजन? आता ह्या प्रभागामध्ये मुख्यत्वे जे डांबरीकरणच्या ऐवजी जिथं कॉन्क्रीटकरण झालं रस्त्यांचं, काही ठिकाणचं कॉन्क्रीटकरण झालेलं नाही, ते करण्याचं प्राधान्य आम्ही देणार आहोत. त्याप्रमाणे इथं पाण्याची समस्या आहे. पाणी पुरेसं आहे का तर मुबलक नाही आहे, जेमतेम पाणी मिळतं. त्यासाठी आमचे आमदार शंकरभाऊ जगताप असतील, आमचे महेशदादा लांडगे असतील, हे येणारच पाणी कमी आहे ते जास्त पाणी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत. त्यावर आम्ही भर देऊ आणि जास्तीत जास्त पाणी मिळण्याचा आणि 24 तास पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत, पण आता ते इच्छुक राहिलेले नाहीयेत. मुळात त्यांना एका पक्षाकडून अधिकृत असं त्या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं या ठिकाणी उभे आहात? नमस्ते, मी ॲडव्होकेट सचिन लक्ष्मण पवार. मी प्रभाग 18 मधून मला आम आदमी पार्टीने जाहीर उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. प्रथमतः मी या ठिकाणी सांगेन की आम आदमी पार्टी न पहिलं लीड घेतलेलं आहे, जाहीर उमेदवार केलेले आहेत आणि या ठिकाणी आमचा शहराचा जाहीरनामाही आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे. याच्यामध्ये मोफत पाणी असेल, महिलांसाठी मोफत बस प्रवास असेल, त्याचबरोबर मोफत शिक्षण असेल. म्हणजे तुमचा दिल्ली हरियाणा पंजाब पॅटर्न या ठिकाणी तोच पॅटर्न आम्ही या ठिकाणी राबवतोय. कारण सर्वसामान्य कुटुंबांना ज्या या मूलभूत गरजा भेडसावत आहेत त्याच्यावरच आम्ही या ठिकाणी पण काम करण्याचा मानस आहे. नक्कीच. आता तुम्ही जो काही मॅनिफेस्टो तुम्ही सांगितलं अगदी थोडक्यात, तर मला असं म्हणायचं की तुमचं विजन फक्त आता या प्रभागासाठी काय असेल, कारण की तुम्ही इथून नगरसेवक होणार आहात. उद्या जर तुम्ही महापालिकेत गेलात तर तुम्हाला नेमकं या प्रभागामध्ये काय बदल अपेक्षित आहे ते विजन अगदी 1-2 वाक्यांमध्ये. यामध्ये मी एवढंच सांगेन, हा प्रभाग क्रमांक 18 जेव्हा रस्टन कॉलनीतून चालू होतो तर या ठिकाणी वेताळनगर सारखा भाग आहे. आम्ही प्रचाराला जातो तर तिथे आजही दुर्गंधी, साफसफाई नाहीये, यासारख्या मूलभूत गरजा तिथे नाहीये. त्याचबरोबर आज मोरया गोसावीचा दर महिन्याला चतुर्थीचा कार्यक्रम असतो, मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्या ठिकाणी पार्किंगची समस्या आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे छोटे छोटे व्यावसायिक बसलेले असतात त्यांना वेळोवेळी त्रास देण्याचा कार्यक्रम होतो. या ठिकाणी त्याच्यावर कोणतीही ठोस भूमिका नाही. एकत्र येऊन त्यांना कुठेतरी बसण्याची व्यवस्था करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघितलं लोकसंख्या वाढलेली आहे पण पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणामध्ये नाहीये, ही एक या ठिकाणची मोठी समस्या आहे. त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं तर शिक्षण, सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या लोकांना शिक्षण, उच्च प्रतीचं शिक्षण मिळत नाही. त्याचबरोबर तालेरा हॉस्पिटल सारखी मोठी आरोग्य संस्था या ठिकाणी आहे PCMCची, पण त्या ठिकाणी सर्वसामान्य जो त्या ठिकाणी जातो त्यांच्याकडून रक्त चेक करण्याच्या नावाखाली पण भरमसाठ पैसा वसूल केला जातो. अशा प्रकारच्या खूप छोट्या छोट्या अडचणी आहेत. याच्यावर आम्ही मूलभूतपणे या ठिकाणी काम करणार आहोत. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी एकनाथ उर्फ महेश सदाशिव कुलकर्णी.
याच प्रभागात राहिला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी उमेदवारी मागितलेली आहे. आता इथं तुमचं विजन काय असेल, कारण की इथं बरेच वर्ष तुम्ही इथल्या आतापर्यंतचा जो काही सगळा प्रभागातला समस्यांचा जो पाडा आहे तो सगळ्यांनी वाचला, तर त्यावर नेमकं विजन काय, ते बदल करण्यासाठी काय अपेक्षित आहे? मी 1986 पासूनच्या महापालिका निवडणुका बघितल्या. या शहराचा बदलता चेहरा मोहरा बदलत गेलेलाही बघितलाय. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीच्या विकासाच्या कल्पना राबवत गेले त्याच्यामध्ये आमच्याकडे आज जी भारतीय जनता पार्टीमध्ये जी काही मंडळी आलेली आहे की ती पूर्वाश्रमीची त्या राष्ट्रवादी आणि त्याच काँग्रेस पक्षातली. परंतु पंतप्रधान मोदींच्या 14च्या मोठ्या फरकानंतर या ठिकाणी देशामध्ये जी लाट आली आणि त्या लाटेमध्ये आमच्यामध्ये काही मंडळी सामील झाली. त्यामध्ये या ठिकाणचे आमदार आणि ज्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली काम केलं, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर ते या भागातले आमदार झाले आणि त्यांना स्वतंत्ररित्या मुभा देण्यात आली देवेंद्र फडणवीसांनी. आणि त्यामुळे त्यांनी एक प्रकारचे विकासाची दृष्टी ठेवली आणि काही बदल करण्याचं त्यांनी धोरण ठरवलं. पण लक्ष्मणरावांच्या काळामध्ये जो बदल 2017च्या प्रयोगानंतर इथं सुरू झाला तो बऱ्यापैकी पिंपरी चिंचवडला बदलाव करणारा ठरला. पण त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत. तसं या प्रभागामध्ये रस्ता वाहतूक कोंडीचे समस्या ही जाणवते आहे. त्याच्यात काही दुरुस्ती करण्याची गरज आहे, ती आम्ही निश्चितपणाने करू. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजी मंडईचं पुनर्निर्माण करून या ठिकाणी नागरिकांना सोय कशी होईल, तसंच या ठिकाणी वाहनतळाची आवश्यकता आहे. पूर्वी लक्ष्मणभाऊंच्या डोक्यात वाहनतळ इथं चांगलं उभारावं, ते करण्याचा प्रयत्न आहे. तिसरी गोष्ट, ज्या पद्धतीने गार्डन उभं केलं मोराई गोसावीच्या जागेमध्ये, ट्रस्टीच्या जागेमध्ये, त्या ठिकाणी वाहनतळाची खरं तर गरज होती. पण तिथेही त्या ठिकाणी बागेचं कमी करून वाहनतळ उभारण्याचा प्रयत्न निश्चित करू. नदी सुधार प्रकल्पाच्या संदर्भातली आवश्यक असलेली जलवाहिनी आहे या शहराला लागून असली. आमच्याकडे उत्तरोत्तर दक्षिण असा प्रवाह तिचा वाहत असतो. त्याला एक चांगल्या प्रकारे केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्पाचा जसा इंद्रायणी नमनोमा ही जी असं मंजुरी झालेली आहे, तशाच पद्धतीने पवना नदी सुधार प्रकल्पाचा एक कार्यक्रम निश्चितपणे राबवला जाईल. आणि जी समस्या या ठिकाणी दुर्गंधी, पाण्याची दुर्दशा होण्याची शक्यता आहे, त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आणखी एक उमेदवार आपण त्यांची संवाद साधू. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे? नमस्कार, मी सौ ज्योती सचिन निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची महिला अध्यक्ष आहे. बर, आपलं नाव एकदा परत सांगा. ज्योती सचिन निंबाळकर. ओके ज्योतिताई, आता मुळात मला असं म्हणायचं की इथल्या समस्या तर सगळ्यांनी सांगितल्याच, पाणी, त्या दूषित पाणी, वेळी अवेळी, या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी एक महिला म्हणून या महिलांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही नेमकं महापालिकेत गेल्यानंतर आपलं काय विजन ठेवाल, काय सांगा? सर्वप्रथम गेले 7-8 वर्ष झालं आज मी या क्षेत्रात काम करते आणि सातत्याने म्हणजे पाण्याचे प्रश्न असतील, म्हणजे 17ला जे बोर्ड लागले होते तुम्ही पाहिले 24 तास पाणी. खरं तर प्रशासन ज्या पद्धतीत 24 तास पाणी देणार होतं त्यांनी दिलं नाही आणि महिलांची हीच अडचण आहे की जे दिवसाआड पाणी केलंय हे आम्हाला नियमित मिळावं आणि जे रात्रीचं पाणी आहे हे देखील बंद करावं आणि रोज सकाळी पाणी सोडावं. आणि खूप महिलांची अडचण होते, जे नोकरदार वर्ग आहे अक्षरशः कामं ठेवून त्यांना किंवा अर्धवट कुठं बसमध्ये असतील प्रवास करून जेव्हा घरी येतात तेव्हा ते पाणी भरायचं, रात्रभर जागायचं आणि पुन्हा सकाळी उठून त्यांच्या ड्युटीला जायचं. अशा अनेक तक्रारी या प्रभागातून माझ्याकडे. उद्या जर तुम्ही तिथे गेलात महापालिकेमध्ये तर पहिल्यांदा ही अडचण सोडवणार? निश्चितच. पहिला प्रश्न म्हणजे आम्ही याच प्रश्नावर बरेच दिवस झालं कार्य करतोय. धरणामध्ये जाऊन आम्ही आंदोलनं देखील केली की धरण पूर्ण भरलंय पण शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा. आणि जेव्हा नगरसेवक म्हणून आज या सभागृहात जेव्हा जाईल तेव्हा सर्वप्रथम पाण्याच्या प्रश्नावर नक्कीच काम करणार आहे. आणि महिलांच्या स्वास्थ्याशी निगडीत अनेक गोष्टी इथं घडतात आहे, त्यांना जे आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे यावर काम केलं पाहिजे आणि हे माझ्याकडून नक्की केलं जाईल. नक्की, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. एकंदरीत आता आपण इथं अनेक इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला आणि त्या सगळ्यांनी मिळून एक स्पष्ट केलं की काही झालं तरी या प्रभागाचा विकास व्हायचा असेल तर पहिल्यांदा विजन असायला हवं. हे विजन इथल्या प्रत्येक उमेदवाराकडे मला दिसून आलं. समस्या तर सगळ्यांनीच मांडल्या पण त्याच्यावरचं एक वेगळं विजन जेणेकरून या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलता येईल हे अत्यंत गरजेचं आहे. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक उमेदवाराकडे कळकळ, तळमळ दिसून आली की महापालिकेमध्ये जायचंय ते केवळ नगरसेवक व्हायचे म्हणून नाही तर आमच्या प्रभाग क्रमांक 18ला एक उत्तम असा सुंदर प्रभाग बनवण्यासाठी जायचंय. आणि त्यासाठीच आतापर्यंत या ठिकाणी उपस्थित असलेल्या
प्रत्येक उमेदवारानं मांडलेलं विजन निश्चितपणे या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलेल अशी मला खात्री वाटते. या ठिकाणी मी सर्व इच्छुक उमेदवारांचं पुन्हा एकदा मनश्च अर्थात आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. पाहत राहा PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक, कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला. परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक.